बाहेरच्यांच्या मस्तीला आवरा असं रोहित पवार म्हणाले आहे। कल्याण मारहाण प्रकरणामध्ये विरोधक संतप्त झाल्याचं दिसलंय। आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते। तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही। मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे। ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे। महाराष्ट्रातल्या लोकांचं, मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त, थोडंसं ते आम्हालाही चीड येते। पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय, मारामारी करून चालणार नाही। पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे, दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। आधी दक्षिण मुंबईत होती, मच्छी खाणारे, मटण खाणारे आणि चिकन खाणारे, सुकी मच्छी खाणारे। मी जेव्हा बोलायचो की 365 दिवस मी हे सगळं खातो, कारण का ते माझ्या रक्तात आहे, आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे, तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची, काय तू ती काय मटणाबद्दल आणि चिकन बद्दल आणि मच्छी बद्दल बोलत असतो। झालं अंगाशी। आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्याच जर आपल्या प्रथा परंपरा लपवणार असू, तर तेव्हा हे सगळं घडतं। तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते, तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं।